तुमच्यासोबत त्यांनी काय वैयक्तिक डायलॉग केला का? अहो तिथे जे झालेलं आहे त्या बाबतीत गटनेते म्हणून रणजित सावरकर यांना अधिकार दिलेले आहे, ते बोलतील. इतर कोणालाही बोलायचं नाही सांगण्यात. राजकीय काय कानमंत्र? राजकीय नाही काय नाही. पण कौटुंबिक सुद्धा काही सल्ले दिलेले आहे कुटुंबाशी. आम्हाला माहिती नाही. तुम्ही ज्यांना विचार रणजित सावरकर यांना भाजपाच्या वतीने विचारा प्लीज. रणजित सावरकर आमचे गट नेते आहेत, त्यांना विचारा. गटनेत्यांना कानमंत्र दिलाय, फिटनेस संदर्भात देखील कानमंत्र दिलाय. आम्हाला नाही माहिती. तुम्हाला जे माहिती आहे तेच बरोबर आहे. नेमकं काय झालं? नेमकं ते तुम्हाला जे म्हणलं तेच बरोबर आहे. पण तुम्हाला सांगितलं असेल ना? आम्हाला नाही सांगितलं. ते तुम्हाला कळालंय तेच पण 2 सांगितलं. तास बैठक झाली. बैठकीत निवडणुकी नाही निवडणूक नाही. रणजित सावरकर साहेब यांची माहिती देत. कोणता याकच ठेवून असं पण काय सांगितलंय का? अहो नाही हो, तुम्ही कोणाकडनं माहिती घेताय? फक्त एकच गाडी कुठे? रणजित सावरकर. कराडची बायको अशी बोललेली आहे की हे बघा, कराड एक मिनिट. कराड यांच्या पत्नीच्या बाबत मी काही बोलणार नाही. मी सांगितलं ना, त्या माय माऊलीला कशाला उगाच बोला. अशी स्टेटमेंट केली आहे की अरे भाऊ, मग त्यांना मी उत्तर द्यायचे, कोणाकडून द्यायचे ते देईल. मी महिलांच्या बरोबर त्या ठिकाणी बोलत नाही. त्याच्याऐवजी महिलांना पुढे करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादींनी पुरुषांना पुढे करावं असं माझी विनंती. कालपासून जे वातावरण तापलेलं आहे, कराड कुटुंबीय सुद्धा आंदोलन करतायत. काही होत नाही, काही वातावरण तापलेलं नाही, काय नाही. त्यांचं परळी बंद करणं हे आता आपल्याला तरी संयुक्तिक दिसतं का? परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविन्यपूर्ण योजना परळीचा हाही एक पॅटर्न महाराष्ट्राने यापुढं घालून घ्यावा की कोणाच्याही आरोपीला त्याला लागलेल्या याच्यामध्ये ताब्यात जर घेतलं, त्याच्यावर लागलेल्या ब्लेममध्ये कलमामध्ये ताब्यात घेतलं की शहरं बंद करायची, दुकानं बंद करायची, मोठ्याने आरडायचं आणि शहरं बंद ठेवायची. असा एक नवीन पॅटर्न कालपासून या ठिकाणी झाला. दबावाचा परिणाम होईल का? या दबावाचा परिणाम होईल का? कोण विचारित असल्या दबावाला कोण विचारतं? आणि त्यांनी नुकसान त्यांचंच करतायत ना. मकर संक्रांतीचा बाजार बंद केला ना. लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंडे यांनी आता चिडलेली आहेत, नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या जातीयवादामध्ये आमचं नुकसान होतं. जातीवाद नाहीये, हे गुंडाळवाद आहे. हे 5-4% लोक जे आहेत ना, ह्यांना मानणारे, त्यांचा गुंडाळवाद आहे. नो जातीवाद. जातीवाद हा शब्द कृपया वापरू नका. हो, मग तिथं कर्तव्यदक्ष एसपी दिलेले आहेत. कर्तव्यदक्ष एसपींनी तिथं काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो. आज धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या आईची भेट घेतली आहे, माहिती समोर आलेली आहे. त्यांची विचारपूस केली तब्येतीची. अहो, मग घेतलीच पाहिजे ना. वाल्मिक कराडांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे. ते आता इकडे गेलेले आहेत 302 आणि याच्यामध्ये, मग त्यांना जाऊन भेटायचं कामच आहे त्यांचं. ते भेटले असतील, त्यात काय विशेष. विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला. आता ते एकदम याच्यामध्ये सापडले तर कोणी? अहो, एक मिनिट ऐका. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. काय होतं की महिलेच्या बाबतीत, एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो. माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. माझा फोकस अजून भरपूर आहे ना. संतोष एवढं झालं म्हणजे संपलंय का? आणखी बरेच फोकस आहे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे. त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे. आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं, आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का? आगंतुक मुळे आणखी किती सापडतायत
हे एकच सोटमूळ ताब्यात आलेलं आहे, आगंतुक मूळ अजून बाकी आहेत ना. या प्रकरणावरून दस साहेब या प्रकरणावरून आरोप प्रकरण होत आता आहे. बस ना, पंतप्रधान आता म्हणतात बस. की समन्वय ठेवा आता महायुतीमध्ये. बस तर ना. साहेब, तुम्ही काल मागच्या वेळेला तुम्ही अजित पवारांना भेटला होता, तर तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का धनंजय मुंडेंवर कारवाई करावी? नाही 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 माझ्या मतदारसंघाचं काम होतं, माझ्या मतदारसंघाचं काम त्यांना मी सांगितलं. ओके.